आत्ता इथे एका आंब्याच्या बागेत उभा आहे आणि आंब्याच्या बागेत येणारे जे 5 प्रमुख पेस्ट आहेत त्यांच्याबद्दल मी माहिती देतो। पहिलं आहे तुडतुडा, दुसरं आहे वाळवी, तिसरं आहे खोडकिडा, चौथं आहे थ्रिप्स आणि पाचवं आहे फळमाशी। हे 5 पेस्ट आहेत जे खूप कॉमन आहेत आपल्या या बागांमध्ये। तर सर्वात पहिल्यांदा बघूया आपण तुडतुडा। तुडतुडा हा नॉर्मली 2 स्टेजमध्ये असतो। एक स्टेज असते त्याची साधारण जानेवारीमध्ये किंवा मोहर आल्यानंतर वरती त्याची एक सायकल पूर्ण होते आणि त्याच्यानंतर दुसरी सायकल इथे खाली असते। खालच्या भागात इथे खोडांमध्ये वगैरे ते अंडी घालतात। तर आपल्याला जी ट्रीटमेंट करायची आहे, जर तुडतुडा कमी करायचा असेल तर 2 भागात ट्रीटमेंट करायची, एक खोड आणि खाली जमिनीचा भाग। तर त्याच्यात एक EPN म्हणजे एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड याचा वापर करून आपण ते तुडतुड्यांना कंट्रोलमध्ये आणू शकतो। त्याचं टेक्निक असं आहे की खोड जर भिजवलं तर त्याच्यानी जे क्रॉलर्स असतात, तुडतुड्याचे जे क्रॉलर्स असतात ते त्याच्यात एक जो घटक आहे केओलिन, त्या केओलिनमध्ये सापडून ते संपतात किंवा त्यांच्या बॉडीवरती स्क्रॅचिंग होतं आणि ते संपतात। त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट हे खोडावर करणं गरजेचं असतं। इथे आता साधारण ऑगस्टमध्ये ट्रीटमेंट केली तर वरती नोव्हेंबरमध्ये जेव्हा तो तुडतुडा वर यायला लागतो तर तो नियंत्रणात आणता येतो। म्हणजे एक सायकल आपण खाली कंट्रोलमध्ये आणू शकतो। दुसरी सायकल जी वर असते त्यालाही आपण नंतर कंट्रोलमध्ये आणू शकतो एखादा स्प्रे घेऊन। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेऊ शकता। एक EPNचाही स्प्रे घेता येतो आणि बाकीचा कडुनिंब किंवा तत्सम ऑर्गॅनिक कुठलाही स्प्रे घेतलात तरी ते तुडतुडे मोहरापासून लांब ठेवता येतील। तर दुसरा जो आहे की खोडकिडा नेहमी साधारण खोडात खालच्या बाजूनी अंडी घालतात। खोडकिडा हा मोठा असतो, बीटल आहे आणि त्याची अंडी इथे खोडामध्ये घातली जातात। पहिली स्टेज बाहेर पडते आणि खोडाच्या आतमध्ये प्रवेश करते आणि पूर्ण आतून गाभा खाऊन घेतला जातो आणि वरती शेंडे सुकायला लागले की समजतं की खाली खोडकिडा आलेला आहे। तर याची ट्रीटमेंट सुद्धा EPN वापरून करता येते। खोड भिजवलं किंवा ज्या ठिकाणी उजिंग आउट होतंय किंवा ज्याच्यातून चीक बाहेर पडायला लागलाय खोडातून हे दिसायला लागलं तर त्या भागामध्ये ट्रीटमेंट केली की नॉर्मली ह्या खोडकिड्याची बिहेवियर असते की दिवसभर खायचं आणि संध्याकाळी तो भुस्सा बाहेर टाकायला खोडापर्यंत बाहेर आलेले असतात। तर 2 पद्धतीने ट्रीटमेंट करता येते। एक खोडावर ट्रीटमेंट केली की नवीन जो किडा अंड घालणार आहे ती अंडी डिहायड्रेट होतात। जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या भागात जर ट्रीटमेंट केली EPN पावडरची तर त्या खोडकिड्याला इन्फेक्ट केलं जातं आणि हा खोडकिडा नैसर्गिकरित्या मरतो आणि ते खोड व्यवस्थित जिवंत राहतं आणि बरीचशी अशी अर्धवटलेली झाडं सुद्धा जिवंत राहू शकतात। तिसरं आहे फळमाशी। फळमाशी ही साधारण मे किंवा मार्च एप्रिल मे या दरम्यान खूप जास्त प्रमाणात दिसायला लागते, कारण ज्यावेळी फळ पूर्ण कैरी रूपात असतं त्यावेळी त्याला एक विशिष्ट वास असतो, त्या वासावरती हे आकर्षित होतात। एकदा त्या फळात प्रवेश केला त्या माशीने अंड घातल्यानंतर आतमध्ये आळ्या तयार होतात आणि त्यांचं खाऊन झालं की ते फळ खाली पडतं आणि त्या आळ्यांना पुढे कोश करायचा असतो, तर खाली जमिनीतच कोश असतात। तर आपल्याला फळमाशी कंट्रोल करायची असेल तर खाली ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण त्या फळमाशीचे कोश हे खाली जमिनीतच असतात, त्या झाडाच्या शॅडो रिजनमध्ये। त्याच्यामुळे आपण खाली ट्रीटमेंट केली की ते कोश डिस्ट्रॉय होतात आणि पुढची प्रजा बंद होते। तर या फळमाशीचं सायकल असं आहे की आत्ता ती जंगलात असते किंवा खाली जमिनीत त्याचे कोश असतात आणि ज्यावेळी तापमान वाढतं त्या माशा बाहेर येतात आणि त्या कैरीच्या दिशेला जायला लागतात किंवा फळांच्या दिशेला जायला लागतात। तर अशा पद्धतीने त्याचं सायकल असतं। तर माशी ही ट्रॅप लावून पकडण्यापेक्षा जास्त इफेक्टिव्हली तुम्ही जमिनीत तिला कंट्रोल करू शकाल। तिसरं आहे थ्रिप्सचं ही मुवमेंट ही खोडावरतीच असते मॅक्सिमम आणि त्याला बारीक पंख असतात पण ते उडत नाहीत, ते ग्लाईड करतात। त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल करणं खोडावरच शक्य असतं आणि म्हणून EPNची ट्रीटमेंट ही खोडावरतीच करायची। पाचवा जो आहे तो आहे वाळवी कधीही जिवंत गोष्ट खात नाही। मेलेलं जे साल असतं हे मेलेलं साल वाळवी खाते। दुसरं, खोडकिड्याने जे आतलं खोड मेलेलं असतं ते खाण्यासाठी वाळवी येते आणि बरेचदा असं वाटतं आपल्याला की त्या वाळवीनेच हे झाड मारलंय, तर असं कधी होत नाही।
तर खोडकिड्यामुळे जर खोड मेलेलं असेल तर ते मेलेलं खोड खायला म्हणून वाळवी येते आणि ते सगळं खाऊन झाल्यामुळे तिथे पोकळी तयार होते आणि मग त्याची ताकद कमी होते झाडाची. तर वाळवीला जर कंट्रोल करायचं असेल तर ही वाळवीची राणी किंवा त्यांची वसाहत ही खाली जमिनीतच असते आणि वाळव्या तिथूनच वर खोडावरती येतात आणि त्यांचे टनल्स तयार करतात आणि या टनल्स मधून ती वाळवी जी त्यांचे वर्कर्स असतात ते पूर्ण वेळ काम करत असतात. तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायची असेल तर तीही खोडावरच करायची. म्हणजे याचा अर्थ ह्या 5 जणांना खोड आणि खालचा भाग एवढ्यातच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात झाड आणि शॅडो एवढं जरी तुम्ही ट्रीटमेंट केली तरी 5 जणांना तुम्ही व्यवस्थित कंट्रोल करू शकाल. आता अजून एक नेहमीचा प्रश्न असतो की पेस्टिसाइड बरोबर ही ट्रीटमेंट करणं किती योग्य आहे. आता पेस्टिसाइड आणि म्हणजे केमिकल आणि हे बायोलॉजिकल या 2 जणांचं कम्पेअर करायचं हे कधीच होऊ शकत नाही. तर केमिकल वापरणार असाल तर मिनिमम मध्ये 15 दिवसाची गॅप देऊन हे बायोलॉजिकल वापरायला हरकत नाही किंवा बायोलॉजिकल वापरलं असेल तर मिनिमम 15 ते 20 दिवस गॅप देऊन मग केमिकलचा तुम्ही अवलंब करू शकता. तर हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. पण याच्यात एक असं माझं स्पष्ट मत राहील की एकच काहीतरी मार्ग वापरायचा आणि म्हणजे बायोलॉजिकल करणार असेल तर बायोलॉजिकलवरती वेगवेगळ्या पद्धतीने वापरा पण बायोलॉजिकलमध्येच ठेवा. केमिकल वापरणार असाल तर बायोलॉजिकल आणि केमिकल असं इंटिग्रेट करायला शक्यतो जाऊ नका कारण कोणाचेच रिझल्ट मग मॅच होत नाहीत आणि याचा पूर्ण इफेक्ट हा त्या कीटकांवर होत असतो. कारण केमिकलचंही त्यांना एक्सपोजर मिळत असतं, बायोलॉजिकलचंही मिळत असतं. त्यामुळे त्यांच्या लाईफ सायकल्समध्ये प्रचंड डिस्रप्शन येतं आणि त्याचा इफेक्ट हा आत्ता सांगता येत नसतो. पण इकॉलॉजिकली जेव्हा ते सस्टेनन्सला जायला लागतात त्यावेळी त्याच्यात पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएशन प्रचंड तुम्हाला बघायला मिळेल. त्याचा अजून तपशील हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.